आणि आम्ही सुसाईड किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो। कोण आत्महत्या करतो हा मोठा प्रश्न आहे। शास्त्रामध्ये असं लिहिलं, जो भेकड आहे, जो व्यक्ती परिस्थितीला सामोरा जाऊ शकत नाही तो भेकड आहे। त्याला लढण्याची ताकद नाही आहे, प्रश्नाला हाताळण्याची ताकद नाही आहे, भेकड व्यक्ती आहे। काय शरीर कमवलं, माझ्याकडं चांगल्याकडं माझ्याकडं शरीर यष्टी आहे, माझ्याकडं ज्ञान आहे, सगळं आहे, पण जर लढण्याची ताकद माझ्याकडे नसेल ना तर मी भेकड आहे। शास्त्र काय सांगतं माहिती का? या भेकड लोकांना देव नरकामध्ये टाकणार आहे। आणि हे जे मरण आहे, आता तर जीवन संपवणं, आत्मा बाहेर काढणं, प्राणाचा त्याग करणं म्हणजे मरण। पण शास्त्र काय सांगतं? दुसरं मरण, जे लोक भेकड आहेत, जे लोक जीवन जगू शकत नाहीत, जे लोक प्रश्नाला सामोर जाऊ शकत नाहीत, जे लोक प्रश्नाला हाताळू शकत नाहीत आणि जे आपलं जीवन संपवतात, आणि परमेश्वराचं वचन सांगतं या आत्महत्या करणाऱ्या लोकांना त्या नरकामध्ये किंवा असं म्हटलं अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये टाकलं जाईल। मरतो म्हणजे नेमकं काय होतं? शरीराचा त्याग, परंतु प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे। या आत्म्याला एक मनुष्य सुसाईड करतो म्हणजे शरीर सोडून तो आत्मा निघून जातो। आत्मा निघून गेला, आत्मा नाही मरत, मग आत्मा जातो कुठं? तुम्ही तुमच्या देहाचा त्याग केला, देहाचा त्याग केला म्हणून आतमधलं जे इंजन आहे, जसं मी पाहतो गाडी आहे, त्या गाडीची चासी आहे, पण चासी काही गाडीला पळवत नाही, इंजन पळवतं। तसं माणसाचं एक शरीर आहे, या शरीराला पळवणारा आत्मा आहे। गाडी बंद पडली म्हणजे काय? इंजिन काढून नेलं की गाडी काम करणार नाही, पुढे जाणार नाही। आज काही लोकांनी आपलं इंजिनच काढून टाकलेलं आहे, हताश होतात, निराश होतात, आणि मग ते लोक आत्महत्येचा मार्ग पत्करतात। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आज जर निराश असाल, जो माझं वचन ऐकणारा कोणी व्यक्ती असेल, परिस्थितीला सामोरं जात असताना तुझ्या डोक्यामध्ये असं आलं असेल, माझ्या जीवनात चांगलं काहीच घडत नाही, मी अपयशी आहे, माझं लग्न जमत नाही, मला लेकरं होत नाहीत, मला शिक्षणामध्ये डोकं चालत नाही, माझा या जगाला काही उपयोग नाही, आणि त्यामुळं जर तुमच्या डोक्यात आत्महत्येची विचार असेल तर थोडंसं थांबा आणि विचार करा। शास्त्र सांगतं भेकड व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तर त्याला नरकामध्ये टाकण्यात येणार आहे, अग्नी आणि गंधकात।